फायनली हा लुक मी क्रिएट केला आहे. कुठेही बघितलेलं नाही आहे, सगळं हे स्वतःच डोकं लावून केलेलं आहे. छान लुक कसा येईल कमीत कमी याच्यात हा माझा प्रयत्न असतो. म्हणजे इवन मी पेपरवर ड्रॉ करून सुद्धा राजेशला दाखवलं की हे पॅटर्न चांगलं दिसेल का, किंवा अशा पॅटर्नमध्ये आपण डिझाईन करायचं का. किंवा मेजरमेंट प्रत्येक गोष्टीचं मी स्वतः घेतलेलं आहे की इथून इतकं साईजमध्ये ही गोष्ट पाहिजे. पॅटर्न इथले मी इतका वेळा चेंज केले, ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा चेंज केले. मला असं वाटायचं खूप भरलं तर नाही चांगलं वाटणार, आणि मिनिमल ठेवलं तर त्यात पण वेगवेगळे पॅटर्न वगैरे असे मी टाईप ड्रॉ करून राजेशना दाखवले होते. आणि हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज मला रोजच्यापेक्षा लवकर जाग आली होती आणि मग बाहेर येऊन बघितलं तर थोडा पाऊस चालू होता आणि छान वाटत होतं सकाळी सकाळी असं पाऊस बघायला, कारण खूप दिवस झाले फार असा काही पाऊस झाला नव्हता आणि आज सकाळी थोडा पाऊस झाला. तर म्हटलं चला आपण व्हिडिओ पण कॅप्चर करूया. आणि छान असं जास्वंदाचं फूल पण उमललेलं होतं, बाहेर थंड हवा होती, त्यामुळे एकदम छान वाटत होतं. सकाळी सकाळी फ्रेश वातावरण होतं, गार हवा होती. एक थोडा वेळ 10 मिनिटं मी बाहेर स्पेंड केल्यानंतर मग टिफिन बनवायला सुरुवात केली. आणि आज मी टिफिनमध्ये बनवलं होतं उसळची भाजी, पोळी, सॅलडमध्ये काकडी आणि लोणचं, असा टिफिन मी आज बनवून दिला होता. हॅलो, तर ॲक्च्युली मी सकाळी ब्लॉग स्टार्ट केला, पण त्यानंतर माझं काही ब्लॉग शूट करणं झालं नाही, कारण बरीच कामं होती. सो पूर्ण दिवस माझा असाच गेला. आत्ता पण थोडं काम आहे म्हणून बाहेर जायचं आहे. आता ऑलमोस्ट 6:30 पावणे 7 होत आले आहे. मी स्वयंपाक करून घेतला पटकन, कारण बाहेर जायचं आहे, काही कामं आहेत म्हणून. आणि म्हटलं चला आज ॲक्च्युली मला म्हटलं चला आपण हॉलमध्ये जे काही काम केलं आहे, काय चेंजेस केले, कसं काम केलं आहे, काय ते तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी 1-2 गोष्टी राहिलेल्या आहे ज्या माझ्या एरियात मिळत नाहीये, तर म्हटलं आज ते घेऊन येऊया. आणि बाकी पण 1-2 कामं आहेत ती करायची आहेत. म्हटलं चला बाहेर जाऊया, ती कामं पण करूया आणि मग तुमच्यासोबत शेअर करता येईल की हॉलमध्ये काय रिनोव्हेशन म्हणा किंवा मग चेंजेस काय केले आहेत हे तुम्हाला दाखवता येईल. सो मी स्वयंपाक करून घेतला. राजेश आता ऑफिसमधून येत आहे, मग ते आले की निघायचं आहे. म्हटलं स्वयंपाक केलेला असला की बरं पडेल, म्हणजे लेट जरी झालं तरी आल्यावर स्वयंपाक रेडी राहील. आणि सोप्पा मेनू बनवला मी, डाळ बट्टी. तर आता राजेश आले, ते फ्रेश झाले की मग आम्ही जाणार आहे. आणि स्वयंपाक मी तयार केला आहे, तो तुम्हाला दाखवते आता. तर अशा इथे ह्या बट्टी मी कट करून ठेवल्या आहे, तळल्या नाही की म्हटलं आल्यावर मस्त गरम गरम तळता येतील, म्हणून मी फक्त वाफवून आणि कट करून ठेवल्या. इकडे वरण बनवून तयार आहे. आल्यावर वरण गरम केलं आणि बट्टी छान तळून घेतल्या की जेवण रेडी. सो असा काहीसा हा बेत आहे. त्रिशा पण इकडे रेडी झाली आहे, दूध पिते. आता राजेश येतीलच, मग आम्ही निघू. तर आम्ही चाललो होतो पिंपरी मार्केटला. तिथे पार्किंग आणि गर्दीचा खूप इश्यू आहे, म्हणून आम्ही मोस्टली 2 व्हीलरवरच जाणं प्रेफर करतो. आणि माझा एक लॅम्प आहे लिव्हिंग रूममधला, त्याचं होल्डर खराब झालं आहे आणि ते माझ्या एरियामध्ये कुठेच मिळत नाही. आणि सगळ्या शॉपवाल्यांनी सांगितलं की ते पिंपरी मार्केटमध्येच मिळेल, म्हणून आम्ही गेलो होतो. आणि एक टॅप पण खराब झाला होता किचन सिंकचा, सो तो घ्यायचा होता. डेकोरेशनचं छोटं मोठं सामान घ्यायचं होतं गौरी गणपतीचं, म्हणून आम्ही गेलो होतो. जस्ट आम्ही मार्केटमधून आलो आणि खूप वेळ गेला, ऑलमोस्ट 1.5 तास गेला. 9:45 होत आले आहे आणि अजून मला तुमच्यासाठी लिव्हिंग रूमचा व्हिडिओ घ्यायचा आहे, म्हणजे शूट करायचा आहे, त्यानंतर एडिटिंग करायचं आहे, अजून जेवण बाकी आहे. बट म्हटलं चला आत्ता आम्ही आलो, आता जेवायला बसतो. फार काय असं स्वयंपाकाला मेजर काही नाही आहे, जसं मी सगळं आधीच करून गेले होते. फक्त बट्ट्या तळल्या की मग जेवायला बसू. आणि मग त्यानंतर मला व्हिडिओ शूट करायचा आहे, जो तुम्हाला आता बघायला मिळेल. चला आता पटापट जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत.
असा काहीसा झाला आहे हॉलचा लुक आणि मी एकदम मिनिमल आणि डिसेंट ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण हॉल खूप मोठा नाही आहे, माझा लिव्हिंग एरिया खूप काही मोठा नाही आहे. सो मला असं वाटतं की खूप जर आपण काही जास्तीचं केलं, इवन फर्निचर म्हणा किंवा मग जास्त वॉल पण खूप कवर करायची वगैरे असं करायचं म्हटलं तर मग आणखी छोटं छोटं वाटतं घर, म्हणून मी फर्निचर पण खूप कमी ठेवलं आहे हॉलमध्ये. आणि फार असं भरगतचं काही मला नाही आवडत, जितकं मिनिमल आणि डिसेंट ठेवता येईल तितकं मी प्रयत्न करत असते. मिनिमल, डिसेंट आणि एकदम छान लुक कसा येईल कमीत कमी याच्यात हा माझा प्रयत्न असतो. इवन म्हणजे प्रत्येक गोष्ट मी खूप बारकाईने विचार करून वगैरे अशी केली आहे. बऱ्याच गोष्टी आम्ही स्वतः लावल्या आहेत, स्वतः खरेदी केलेल्या आहेत. असं नाही की दुकानात गेलो आणि हे आवडलं हे घ्या, असं नाही केलेलं. खूप ठिकाणी शोधल्या आहे, ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा, खूप ठिकाणी शोधून खूप गोष्टींचा विचार करून आणि मग घेतला आहे. खूप कधीचं चालू होतं माझं की ही वॉल आपण करूया थोडीफार चेंज म्हणून, कारण ह्याच्यावर ॲज मी फार काही केलं नव्हतं. जेव्हा आम्ही ते शिफ्ट झालो तेव्हा फक्त एक फ्रेम लावलेली ट्रीवाली, जी तुम्ही इथून मागे सगळ्याच व्हिडिओजमध्ये बघितली होती. बट म्हटलं काहीतरी असं करूया. सो खूप दिवस झाले माझं चालू होतं. म्हणजे इवन मी पेपरवर ड्रॉ करून सुद्धा राजेशला दाखवलं की हे पॅटर्न चांगलं दिसेल का, किंवा अशा पॅटर्नमध्ये आपण डिझाईन करायचं का, किंवा मेजरमेंट प्रत्येक गोष्टीचं मी स्वतः घेतलेलं आहे की इथून इतकं साईजमध्ये ही गोष्ट पाहिजे, किंवा ह्या साईजमध्येच फ्रेम पण पाहिजे, किंवा प्रत्येकच गोष्ट. इवन पॅटर्न इथले मी इतका वेळा चेंज केले, ऑलमोस्ट 3 ते 4 वेळा चेंज केले. मला असं वाटायचं खूप भरलं तर नाही चांगलं वाटणार, आणि मिनिमल ठेवलं तर त्यात पण वेगवेगळ्या पॅटर्न वगैरे असे मी टाईप ड्रॉ करून राजेशना दाखवले होते. आणि फायनली हा लुक मी क्रिएट केला आहे. कुठेही बघितलेलं नाही आहे, सगळं हे स्वतःचंच डोकं लावून केलेलं आहे की हे करूया ते करूया असं म्हणून. सो अशा प्रकारे हा लुक मी तयार केलेला आहे. म्हणजे मी जेव्हा केव्हा होम टूर देईल तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवेलच. घरातली प्रत्येक गोष्ट मी स्वतः केलेली आहे, फर्निचर सोडून. फॉयर एरिया म्हणा, टीव्हीची वॉल म्हणा, स्वतः पेंट केली आहे. अशा बऱ्याच गोष्टी मी स्वतः केल्या आहे. फॉल सिलिंगसुद्धा मी पेपरवर ड्रॉ करून दिलं होतं फॉल सिलिंगवाल्याला, आणि की अशा पद्धतीने करून द्या, लाईट्स इथे एवढे घ्या वगैरे. मला ह्या गोष्टींची आवड आहे आणि त्यामुळे मला सुचत जातं आणि तशा पद्धतीने मी करत जाते. तर हे पण मी स्वतःच सगळं डोकं लावून केलेलं आहे. सगळ्या गोष्टींचं सिलेक्शन, किंवा मग काही गोष्टी स्वतःच करून घेणं, मोल्डिंग वगैरे स्वतःच घेऊन येणं आणि ते स्वतःच लावणं वगैरे, ह्या अशा गोष्टी खूप मी स्वतः करून घेतल्या आहे. आणि असं काहीसा लुक झाला आहे. तुम्हाला हा हॉलचा लुक कसा वाटला मला नक्की सांगा. फ्रेम वगैरे ह्या गोष्टी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करेल, कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकता. इवन म्हणजे फ्रेम पण मी असं नाही काही आवडली दुकानामध्ये आणि घेऊन घेतली, किंवा मग ऑनलाईन पण एक आवडली आणि घेतली, असं काही केलेलं नाही आहे. त्याच्यावर पण मी खूप R&D केली होती की नाही, आपण वॉलपेपरचा कलर हा घेतला आहे तो कुठलं सूट होईल, आणि वेगळी काहीतरी हवी होती, मला कॉमन नको होती. सो ऑलमोस्ट 3 ते 4 फ्रेम मी बघितल्या होत्या, ऑर्डर पण केल्या, आणि त्यातली फायनली ही एक मी सिलेक्ट केली. आणि का माहिती, पण मला असंच वाटायचं ऑर्डर करताना पण की हीच फ्रेम जास्त सूट होईल या ठिकाणी. बट स्टील 1-2 ऑप्शन काढले होते की बघूया काय छान जाईल, बट फायनली हीच छान पण दिसली. राजेशना पण हीच आवडली, मला पण हीच आवडली. आणि बाकी फ्रेम मी रिटर्न केल्या, वेगवेगळ्या ॲपवरून केलेल्या होत्या, कारण एकाच ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पण आवडते, एकाच ॲपवर असं पण काही होत नाही. सो असं काहीसं आहे. आणि प्लांटर जर तुम्ही म्हणाल हे नवीन, हे पण मी ऑलमोस्ट 2-1 वर्षापूर्वी घेऊन ठेवलेलं होतं. विमाननगरच्या होम टाऊनमध्ये की होम सेंटरमध्ये घेतलं होतं मी ते. त्यात मला त्यावेळी वेगळं प्लांट लावायचं होतं, आर्टिफिशियलच लावणार होती, बट थोडं वेगळं होतं ते.
सो ते काय मला मिळालं नाही तेव्हा, त्यामुळे मी हे प्लांटर कपाटामध्ये ठेवून दिलेलं होतं आणि फायनली आज काढलं मी ते. लास्ट टाईम मी जे आर्टिफिशियल प्लांट तुम्हाला दाखवलं होतं एका ब्लॉगमध्ये, ऑनलाईन मी जी काही शॉपिंग केली त्याच्यात जे प्लांट घेतलं होतं ते, सो ते ह्याच प्लांटरसाठी घेतलं होतं आणि मला वाटलं की ह्याच जागी हे सूट होईल, छान दिसेल, कारण ऑलरेडी तशा टाईपमधलं एक प्लांटर माझ्याकडे आहे. तर हॉलमध्ये असं खूप गॉडी पण नाही वाटणार, खूप जास्त काही कलरमध्ये पण असं नाही वाटणार, डिसेंट लुक वाटेल, म्हणून मी ते इथे ठेवलं. आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि अजून तुमच्याकडे पण अशाच काही छान छान आयडियाज असतील तर नक्की मला शेअर करत जा. मला पण ह्या गोष्टींमध्ये चेंजेस करायला किंवा मग काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह असं करायला खूप जास्त आवडतं. आता माझं टार्गेट पुढचं एकच आहे, ते म्हणजे मेन टार्गेट ॲक्च्युली 2 आहेत, बट त्यातलं मेन आहे की डायनिंगची वॉलला काहीतरी करूया. ॲक्च्युली जसं मी इथे शिफ्ट झाली तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की ह्या डायनिंगच्या वॉलला काहीतरी करूया, कारण इथे तर फ्रेम होतीच माझी ट्रीवाली, बट तिथे काहीच नव्हतं. बट मला मिळालं पण नाही जसं मला पाहिजे तसं, किंवा आपण म्हणतो ना हां हे बघितलं आणि एकदम मनात भरलं, खूपच छान आहे, हे घेऊया, असं पण काही वाटलं नाही. सो ती वॉल मी आत्तापर्यंत ब्लँक ठेवली. एक फ्रेम आवडली होती मला ऑनलाईन, मला पण आणि राजेशना पण, ती खूप जास्त युनिक होती आणि खूपच सुंदर होती आणि त्या जागेला ती एकदम आपण म्हणतो ना साजेशी अशी होती. बट प्रॉब्लेम एवढाच होता की ती अराउंड 7 फीट होती विड्थला आणि ती वॉल पण अराउंड 7 फीट आहे, मग ती पूर्णच वॉल कवर होत होती. सो आम्हाला तसं पण नको होतं की पूर्णच वॉल कवर होईल वगैरे, कारण मध्ये खूप गॉडी वाटतं असं आम्हाला वाटतं, म्हणून मग आम्ही ती फ्रेम कॅन्सल केली. आणि तेव्हा ती कॅन्सल केल्यानंतर आम्हाला ॲज सच खूप छान असं काही मिळालं पण नाही, म्हणून ती वॉल खाली राहिली. बट माझं टार्गेट आहे का पुढचं आता हेच काम करूया. आणि 2-3 ऑप्शन मी काढले आहेत जे मी स्वतःच करून तिथे डिझाईन करायचं असं ठरवलं आहे, बाकी विकत वगैरे घेण्यापेक्षा. आत्तापर्यंत तरी माझ्या डोक्यात तेच आहे, 2-3 ऑप्शन काढले की जे आपण स्वतः करू शकतो, तेच मी तिथे करायचं असं ठरवलेलं आहे. बट आत्ता लगेच तर शक्य नाही, कारण आता गौरी गणपतीचं वगैरे ती सगळी धावपळ आहे. अजून 1-2 गोष्टींचे प्लॅन आहे, तुम्हाला पुढे हळूहळू ब्लॉगमध्ये कळेलच. सो सध्या ती कामं संपल्याशिवाय मला हे आता करता येणार नाही आहे. हेच मी फायनली आज संपवलं सगळं, की नाही आज हे काही झालं तरी हे काम वॉलचं संपवायचं आहे, कारण पुढे खूप कामं पेंडिंग आहेत. आणि जेव्हा गौरी गणपती संपतील आणि मी थोडीफार फ्री होईल तेव्हा मी ती वॉल करणार आहे स्वतः, आणि मग तुम्हाला दाखवेल मी काय करणार आहे, कसं करणार आहे. आणि तोपर्यंत तुम्हाला जर काही सुचत असेल, तुमच्याकडे जर काही आयडिया असतील वॉल डेकोर करण्यासाठी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा काही फोटोज असतील, आयडियाज असतील तर ते मला इंस्टाग्रामला DM करा. मला पण आवडतील आयडियाज तुमच्या बघायला, आणि त्यातून मला काही छान घेता आलं तर मी नक्की ट्राय करेल. सो असं काहीसं आहे, असा होता माझा आजचा दिवस. खूप कधीचं मला इच्छा होती की कधी आपली ही वॉल कंप्लीट होते आणि हॉलचा छान असा लुक तयार होत होते, आणि खूप एक्सायटेड होती मी. आणि मला जसं पाहिजे होतं तसं हे सगळं टर्न आउट झालं आहे, आणि राजेशना पण खूप जास्त आवडलं, मला पण खूप जास्त आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा. तर असा होता आजचा माझा हा दिवस. खूप धावपळ होती आज, आणि पण छान गेला. फायनल लुक छान आल्यामुळे मला पण खूप छान वाटतं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.